पुण्यात सितारा आयकॉन पुरस्काराचा दिमागदार सोहळा संपन्न. समाजसेवक डॉक्टर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर यांचा गौरव. जागतिक महिला दिन आणि सितारा महिला विकास संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बाळकृष्ण बँक्वेट हॉल येथे सितारा आयकॉन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ठाण्याचे प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्यासह विविध क्षेत्रातील 120 मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले समाजभूषण नानजीबाई खेमजीबाई ठक्कर यांचा शाल, पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांच्या हक्कांवर भाष्य केले. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर केवळ 8 मार्च नको तर वर्षभरातील प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात यायला हवा. घरातील स्त्री ही लक्ष्मी असते. तिचा आणि ते आईवडिलांचा सन्मान करणे हेच प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबाचे कर्तव्य आहे. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या अध्यक्षा सौ आयशा सादिक तांबोळी यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला दिग्गज व्यक्तिमत्व असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय तृप्तीताई देसाई, ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना नेवरेकर, गायक संतोष चौधरी दादूस, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अभिनेत्री वैशाली जाधव आणि राजयोगी दत्ताजी शिंदे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेची नवी ऊर्जा देणारा ठरला. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तानाजी लामखिडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक.